तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. तर पुढची बातमी बघूयात. नाशिक, नागपूर, पुण्यानंतर आता सोलापुरात झाडांची कत्तल करण्यात आली. एका बिल्डरनं 150 झाडं तोडली, ज्यामध्ये अनेक झाडं 100 वर्षांहून जास्त जुनी होती. बघूयात. नागपुरात ठेकेदाराच्या जाहिरातीचं बोर्ड लावण्यासाठी झाडं तोडल्यानंतर आता सोलापुरात बिल्डरासाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल झाली. सोलापुरातल्या सलगर वस्तीत एकूण 150च्या आसपास झाडं तोडण्यात आली. नागपुरात जे घडलं सेम तसाच पॅटर्न इथेही घडला. म्हणजे नागपुरात वृक्षतोडीसाठी ठेकेदारानं महापालिकेला काडी इतकीही किंमत दिली नाही. आम्हाला न विचारताच परस्पर झाडं तोडल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेनं केला. यानंतर इकडे सोलापुरात बिल्डरनंही सोलापूर महापालिकेची परवानगी न घेता झाडं तोडल्याचा दावा होतोय. मुळात महापालिका प्रशासन, महापौर, कायदे कारवाई याची कणभरही फिकीर न राहिल्यामुळे अशी कृत्य वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. सोलापूरमध्ये झाडांची जी आहे, विशेषतः देशी वृक्ष आहेत, या देशी वृक्षांची जवळपास 120 पेक्षा अधिक झाडांची कत्तल जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर अतिशय धक्कादायक ही घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासमोरचं जे हे झाडाचा बुंदा तो आहे, जवळपास 100 वर्षांपेक्षा अधिकचं हे जुनं वृक्ष आहे. मात्र आता हे वृक्ष आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. आपण आत्ता उभे आहोत सोलापुरातील सलगर वस्ती परिसरामध्ये आणि या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीने ही जागा जी आहे ती खरेदी केलेली आहे एका शेतकऱ्यांकडून आणि त्यानंतर या जागेच्या विकसितीकरणासाठी या ठिकाणी जी जुने वृक्ष होते, जवळपास 120 पेक्षा अधिक वृक्ष असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या समोर आलेली आहे. ही सर्व झाडे जी आहेत ती रातोरात तोडण्यात आलेली आहेत. आपण पाहू शकतो खरं तर किती मोठं विशालकाय असं हे वडाचं झाड होतं. मात्र आता पूर्णपणे जमीनदोस्त करून या ठिकाणी ही झाडं जी आहेत या ठिकाणी हटवण्यात आलेली आहेत. खरं तर विकासाच्या नावावरती आणि खाजगी मालकीच्या आधिपत्याखाली ही जागा असल्यामुळे त्यांनी ही झाडं बेकायदेशीरपणे तोडलेली आहेत. कोणतीही महापालिका असेल, वन विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, या कोणाचीही परवानगी न घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आरोपांनुसार मागच्या काही काळात या भागातून 15 ट्रक भरतील इतकी झाडांची कत्तल झाली. अपघात होतात म्हणून नाशिक महानगरपालिकेनेही रस्त्यांवरची जुनी झाडं तोडली. मात्र आरोपांनुसार बिल्डरांच्या इमारतीच्या व्ह्यूसाठी झाडं अडसर ठरत असल्यानं वृक्षतोड करण्यात आली. त्यानंतर पुण्यात महापौर बंगल्यातच झाडं तोडण्यात आली. याचा थांगपत्ता खुद्द महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासनालाच नव्हता. नागपुरात एका ठेकेदारानं जाहिरातीच्या खांब्यासाठी झाडं तोडून काढली. याचाही पत्ता नागपूर महापालिकेला नव्हता. त्यानंतर सोलापुरात एका बिल्डरनं 150 झाडं तोडली. उत्तर तेच आहे की आमच्याकडून परवानगी न घेता झाडं तोडली गेली. वन विभागाचे नाही, उद्यान विभागाचे, महापालिकेचे नाही, पर्यावरण विभागाचे नाही, कुठल्याही शासनाला न जुमानता या मोठ्या बिल्डरांनी आपल्या शक्तीच्या जोरावर जवळजवळ 200च्या आसपास झाडं इथं तोडलेली आहेत. तर प्राथमिक दर्शा काल मोजणी केली तर 120च्या आसपास इथं काउंटिंग केलेलं आहे. अजून पुढील काउंटिंग चालू आहे. लोकप्रतिनिधी असतील किंवा महापालिकेतले आयुक्त असतील यांनी ह्याची दखल घेणे आवश्यक आहे. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.